पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मलेशिया दौऱ्यादरम्यान दोन्ही पंतप्रधानांनी व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, सुरक्षा, सेमीकंडक्टर, डिजिटल तंत्रज्ञान, वित्तीय तंत्रज्ञान, फिनटेक, नवीकरणीय ऊर्जा, शिक्षण, आरोग्य सेवा, संस्कृती, पर्यटन या क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्याचा आढावा घेतला। परराष्ट्र मंत्रालयाच्या पूर्व विभागाचे सचिव पी कुमारन यांनी आज पत्रकार परिषदेत या संदर्भात माहिती दिली। यावेळी उभय नेत्यांनी महत्त्वाच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली। दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय करार आणि सामंजस्य करारांची देवाणघेवाण झाली। यामध्ये सेमीकंडक्टर, आरोग्य आणि औषध, सुरक्षा आणि तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण या क्षेत्रातील सहकार्यावरील करारांचा समावेश आहे। या व्यतिरिक्त भ्रष्टाचार रोखण्यासाठी आणि त्यावर मात करण्यासाठी मलेशियाच्या भ्रष्टाचार विरोधी आयोग आणि भारताच्या केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजेच CBI यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला। आपत्कालीन व्यवस्थापन क्षेत्रातील सहकार्यासाठी ही सामंजस्य करार करण्यात आला आहे। भारतातील कर्मचारी राज्य विमा महामंडळ ESIC आणि मलेशियातील परकेसो यांच्यात सामाजिक सुरक्षेवर एक सहकार्य करार करण्यात आला। दृकश्राव्य सहकार्याबाबतही एक करार करण्यात आला। उभय नेत्यांच्या उपस्थितीत संयुक्त राष्ट्र शांतता मोहिमेतील सहकार्यावरील द्विपक्षीय सामंजस्य कराराच्या नूतनीकरणाच्या कागदपत्रांची देवाणघेवाण देखील झाली, असं सचिवांनी सांगितलं। मलेशियाने आंतरराष्ट्रीय बिग कॅट्स आघाडीमध्ये सहभागी होण्यासाठी पत्रही सुपूर्द केलं आहे। या दौऱ्यात स्वाक्षरी केलेल्या इतर सामंजस्य करार आणि करारांमध्ये NIPM आणि पेनेट यांच्यातील सीमापार QR आधारित व्यापारी पेमेंटवरील करार आणि सायबर जाया विद्यापीठ आणि भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या आयुर्वेद प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेमधील शैक्षणिक सहकार्यावरील सामंजस्य कराराचा समावेश आहे। पंतप्रधान मोदी यांनी मलाया विद्यापीठामध्ये एक समर्पित तिरुवल्लुवर केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली। पंतप्रधानांनी मलेशियन विद्वानांसाठी तिरुवल्लुवर शिष्यवृत्तीचीही घोषणा केली। त्याचप्रमाणे पंतप्रधानांनी मलेशियामध्ये वाणिज्य दूतावास स्थापन करण्याची घोषणा देखील केली, असं कुमारन यांनी सांगितलं।